सगळ्यात पहिले मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणेल. आज माझं बिलकुल म्हणजे मेंटली मी तयार नव्हती. रिकॅप एकदम समोर आला आणि मला असं वाटत होतं की आज मी लॅपटॉप घेतला, लॅपटॉपवर बसली आहे, तर आजपासून माझं लिडिंग चालू व्हायला पाहिजे आणि ते मॅजिक झालं आणि मी पहिलं पाऊल उचललं. तर यासाठी सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. आणि ह्या ज्या गीता मॅडम आहे त्या माझ्या मुलीच्या, लहान मुलीच्या टीचर आहे. माझी जी मुलगी घडली त्याला सगळ्यात पुढे सिंहाचा वाटा या मॅडमला येते. आणि परवाला गजाननच्या पालखीची आमची भेट झाली तर त्या मला रांगेत उभ्याला एकदम माझ्याकडे पण एक्साइट झाल्या आणि मला म्हणाल्या की मी तुमचं दोन्ही टाइमचं सेशन ऐकते बरं. मला काही कळलंच नाही कारण मी त्या विचारात नव्हतेच आणि मला बोलायचं. बाहेर आल्या त्या बोलल्या, मला इतकं छान वाटलं आणि मला म्हणे यातून पुढे जायचं आहे. लीडर म्हटलं तुमच्यात ऑलरेडी पॉवर आहेच, पण तुमच्यात काय आहे हे प्लॅटफॉर्मवर आल्याशिवाय, तुम्ही शेअर केल्याशिवाय कळणार नाही. त्याला मग तुम्हाला रोज रेग्युलर शेअर करावं लागेल, तेव्हा लोकांना कळेल ना. आणि हे आपल्या भावी लीडर आहेत बरं का पल्लवीताई. येस, त्यांना बघूनच इतका आनंद होतोय मला. आज सकाळी मी त्यांना म्हटलं तुम्हाला आजच सुरू करायचं, आजच ऍक्शन घ्यायची आणि आजच तुम्हाला शेअर करायचंय. जे काय करायचं ते तुम्ही शेअर आज करायचं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ना, ह्या टीचरांचे विचार मला पहिल्यापासून पटायचे. आणि बघा कसं ते मॅजिक झालं आणि कितीतरी दिवसांनी आम्ही दोघी भेटलो. आणि आज त्यांना मी हे केलं की नाही तुम्हाला आजच बोलायचंय. आणि थँक्यू गीता मॅडम. वेलकम. आज तुम्ही मला अगदी म्हटलं फुल फोर्स नाही की नाही आज दिसलाच पाहिजे ना करायचं. आणि मी घेतला स्टँड, म्हटलं नाही करायचं. माझी विश लिस्ट मध्ये होतं आणि मला ते अशक्य वाटलं होतं कारण जोपर्यंत मिस्टरांना वाटणार ना तोपर्यंत आपण, कारण मी तर कमवत नाही ना, मी होम मेकर आहे. पण माझी विश लिस्ट आज कम्प्लीट झाली. मला म्हणजे मी 2 दिवस माहेरी होती, आल्यावर पहिले सरप्राईज मिळालं. बघ म्हणे आज काय नवीन आहे घरात. मी बसली शोधत, मग ते दिसलं. मला इतका आनंद झाला की सगळ्यात पहिले मी त्यांना थँक्यू आणि लव्ह यू म्हटलं आणि त्यांच्यामुळे शक्य आहे. आणि आज म्हणजे मला माझं लॅपटॉपवर मी लीड करते, हे खूप छान वाटते. माझं हे एक स्वप्न होतं. आणि दुसरं म्हणजे लोकांच्या लाईफमध्ये मला कॉन्ट्रीब्युशन करायचं होतं, हे मी या 2 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं होतं. तर आज मी लीडरच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे की एक होममेकर सुद्धा जर जिद्द केली तर ती पण काहीही करू शकते. हे मला माझ्यात दिसलं. तर मी स्वतःला पण थँक्स म्हणेन, स्वतःला पण लव्ह यू माय सेल्फ म्हणेन आणि सगळ्यांना थँक्स म्हणेन. थँक्यू एव्हरीवन. मला याचं एक म्हणायचं वाटतं की होम मेकर आहे म्हणून असं कमीपणा नका समजू किंवा आर्थिकच कमवणं म्हणजे पैसा कमवणं नाहीये. तुम्ही जी गुडविल कमवली आहे, जे सगळ्यांना आज काळजी घेतात आणि त्यांना जे घडवलंय त्याच्यात तुमचा 90% वाटा आहे. त्यामुळे असं अजिबात पैसाच असं नाहीये. तुमची मेहनत, तुमच्या इच्छा, तुमचे आशीर्वाद आणि सगळं काही तुम्ही आहात म्हणून सगळं हे लक्षात घ्या. नाही म्हणजे मी आता स्वतःला ओळखायला लागली, स्वतः प्रेम करायला लागली, स्वतःकडे लक्ष द्यायला लागली. म्हणजे आजपर्यंत पूर्ण कर्तव्यात डुबली होती रांधावाडा काढा. माझ्या 2 मुली घडवल्या, एक इंजिनियर आहे आणि एक डॉक्टर आहे. आणि जावाई मला मुलाप्रमाणे मिळालेले आहे. येस. आणि खूप खुश आहे माझ्या आयुष्यात. मी जे मला मिळालं ते मला आता सगळ्या लोकांना द्यायचं आहे. हाच माझा लाईफचा गोल आहे. प्राप्तन पर्याप्त आहे. खरंच आहे. येस येस. सुंदर. आय एम व्हेरी हॅपी इन माय लाईफ.